नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 2 शिवपूर्वकालीन भारत अभ्यासणार आहोत. या पाठामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर या पाठामध्ये आपण शिवपूर्व काळातील ज्या भारतातील विविध सत्ता होऊन गेल्या त्यांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. त्यामध्ये 8व्या काळात म्हणजे 8व्या शतकातील पाल ही जी राजघराणे आहे तर ते बंगालमधील काय होतं तर एक प्रसिद्ध राजघराणं होतं त्यावेळेचं. मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने काय केलेलं होतं तर आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज आणि गुजरातपर्यंतचा काय केलेला होता तर गुजरातपर्यंतच्या प्रदेशापर्यंत त्याने काय केलेला होता गुर्जर प्रतिहार राजघराण्याने आपल्या सत्तेचा विस्तार केलेला होता. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये जे गहाडवाल घराणे आणि परमार घराणे आहेत तर ही काय घराणे होती तर ही 2 घराणे महत्त्वाची होती उत्तर भारतातील. त्याच्यानंतर राजपूतांपैकी जे चौहान म्हणजे पृथ्वीराज चौहान होते त्यांनी काय केलेलं होतं तराईच्या पहिल्या युद्धात कोणाचा पराभव केलेला होता तर मोहम्मद घोरीचा पराभव केलेला होता. पण तराईची जी दुसरी लढाई आहे त्यामध्ये काय झालं तर त्यामध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव केलेला आपणास दिसून येतो. म्हणजे पहिल्या लढाईमध्ये पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला आणि तराईच्या दुसऱ्या लढाईमध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केलेला दिसून येतो. तमिळनाडूमधील जे चोळ घराणे आहे तर ह्या चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे काय होतं तर हे राजे चोळ घराण्यातील महत्त्वाचे राजे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावर कोणकोणती बेटे जिंकून घेतली तर चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे आणि श्रीलंका बेटे जिंकून घेतलेली होती. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने काय केलेलं होतं तर या राजाने संपूर्ण कर्नाटकचा भाग काय केलेला होता तर जिंकलेला होता. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरलेली होती. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश काय केला तर जिंकून घेतला. शिलाहारांची जी 3 घराणे आहेत पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड, दुसरे घराणे दक्षिण कोकणात तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव या जिल्ह्यांच्या काही भागांवर होते. शिवपूर्व काळातील शेवटची जी सत्ता होती तर ही वैभवशाली राजवट म्हणजे कुठली तर ही महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी जी औरंगाबाद जवळील देवगिरी होती. त्याने काय केलं तर कृष्णा नदीच्या पलीकडे राजसत्तेचा काय केला विस्तार केला. कोणी तर यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याने. आता हा यादवांचा जो काळ आहे हा मराठी भाषा आणि साहित्य ह्याचा काय मानला जातो तर सुवर्ण काळच मानला जातो. याच काळात काय झालेलं होतं तर महानुभाव आणि वारकरी हे जे संप्रदाय आहेत तर हे संप्रदाय उदयास आलेले आपणास पाहावयास मिळते. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे वायव्येकडील आक्रमणे. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा अनेक स्थानिक घराण्यांची काय झालेली होती सत्ता होती. तरीही काय झालेलं होतं तर तरीही उत्तरेत मात्र वायव्येकडून जे आक्रमक आलेले होते त्यांनी काय केलेलं होतं तर तिथली स्थानिक सत्ता होत्या त्यांना जिंकून आपला अंमल बसवलेला होता. जे वायव्येकडून आलेले आक्रमक होते त्यांनी. दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा काय झाला तर उदय झाला. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश कोठे वळले भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम हा कोण होता हा अरबी सेनानी याने कोठे स्वारी केली तर याने सिंधवर स्वारी केली आणि तेथील दाहीर राजाचा प्रतिकार मोडून त्याने सिंध प्रांत काय केला तर जिंकून घेतला. आता ह्या स्वारीमुळे अरबांचा काय झाला तर भारतीय राजकीय संबंध प्रथमच आलेला इथे दिसून येतो. आणि त्यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे जे लोक आहेत
हे भारतात आले आणि त्यांनी काय केले तर त्यांनी आपली सत्ता भारतात स्थापन केली. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर कुणी आक्रमण केले? तुर्कांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आणि ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आलेले होते. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यात त्यांनी मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील जी संपन्न मंदिरे होती ती लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर ते घेऊन गेले. बख्तियार खलजी याने जगप्रसिद्ध जे नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय ते काय केलेलं होतं त्यावेळी जाळून टाकलेलं होतं. पुढचा पॉईंट आहे उत्तरेतील सुलतानशाही. इसवी सनाच्या 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घुर येथील सुलतान महमद घोरी याने काय केले तर भारतावर आक्रमण केले आणि भारतातील जिंकून घेतलेले प्रदेशाचे कारभार पाहण्यासाठी त्याने एकाची निवड केली होती. तो कोण होता तर तो होता कुतुबुद्दीन ऐबक. पुढे इसवी सन 1206 मध्ये महमद घोरीच्या मृत्यूनंतर काय झालं तर ह्या कुतुबुद्दीन ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा काय केला तर स्वतंत्रपणे कारभार पाहण्यास काय केली सुरुवात केली. ऐबक हा कुठील होता तर ऐबक हा मूळचा गुलाम असून तो कुठला होता तर तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. गुलाम काय झाला तर दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि त्याचा मृत्यू 1210 मध्ये तेथे झालेला आहे. आता इथे तुम्हाला माहीत आहे का असा एक कॉलम दिलेला आहे. यामध्ये काय सांगितलं बघा. कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रजा, बलबन, अल्लाउद्दीन खलजी, मुहम्मद तुघलक, फिरोजशाह तुघलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी काय केले तर भारतावर राज्य केलेले होते. आता हा इब्राहिम लोदी हा काय आहे तर हा शेवटचा सुलतान आहे. त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला काय झालेलं होतं तर त्याने अनेक शत्रू निर्माण केलेले होते. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध काय केलेलं होतं तर पाचारण केलं होतं. म्हणजे जो पंजाबचा सुभेदार आहे दौलत खान लोदी याने मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध बोलावले होते. या लढाईत मात्र बाबराने इब्राहिम लोदीचा काय केलेला दिसून येतो तर पराभव केलेला दिसून येतो आणि त्यानंतरच काय झालेलं आहे तर या लढाईनंतर सुलतानशाहीचा काय झाला तर सुलतानशाहीचा शेवट झाला. पुढचा पॉईंट आहे विजयनगरचे राज्य. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक ज्याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध काय झाला तर दक्षिणेमध्ये उठाव झालेला होता. त्यातूनच 2 प्रबळ राज्य उदयास आली. कोणती तर विजयनगर आणि बहमनी ही 2 प्रबळ राज्य उदयास आली. आता हरिहर व बुक्क हे काय होते तर हे दक्षिणेतील 2 भाऊ होते जे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत काय होते सरदार म्हणून काम करत होते. त्यांनी काय केलं तर त्यांनी मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन काय केलं तर 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य या हरिहर व बुक्क या दोघांनी भाऊंनी स्थापन केलं. आजच्या काळात कर्नाटकातील जे हंपी ही या काय आहे राज्याची राजधानी होती. हरिहर हा काय होता तर हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. हरिहर नंतर कोण सत्तेवर आला तर हरिहर नंतर त्याचा भाऊ जो बुक्क आहे तो काय झाला तर तो सत्तेवर आला आणि बुक्क याने रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या काय केला तर अधिपत्याखाली आणलेला होता. पुढचा पॉईंट आहे कृष्णदेवराय. कृष्णदेवराय 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर बसला आणि त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडलेले होते. बहमनी सुलतान महमूद याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव केला. कुणी तर कृष्णदेवराय यांनी बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांचा काय केला
तर पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कर्नाटक, पश्चिमेस गोव्यापर्यंत, उत्तरेस रायचूर जोआपासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत काय झालेलं होतं तर पसरलेलं होतं. आणि इसवी सन 1530 मध्ये काय झालं तर कृष्णदेवराय यांचा काय झाला मृत्यू झाला. आता हा कृष्णदेवराय हा कोण होता? हा एक विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये एक ग्रंथ लिहिला होता जो राजनैतिक विषयी होता. तो कोणता होता? अमुक्तमाल्यदा हा काय होता तर कृष्णदेवराय यांनी लिहिलेला राजनीतिविषयक ग्रंथ होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरचे 1000 मंदिर, विठ्ठल मंदिर, राम मंदिराचे काय झालेलं होतं तर बांधकाम झालेले होते. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास काय लागले तर उतरती कळा लागली. आजचे जे कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात काय झालं तर 1565 मध्ये एक लढाई झाली. या लढाईत त्याचा पराभव झाला आणि विजयनगरचे राज्य काय झाले तर विजयनगरचे राज त्यानंतर संपुष्टात आले. पुढची सत्ता आहे बहमनी. मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये काय केलं तर सरदारांनी बंड केले. आता हे जे सरदारांचा प्रमुख आहे हसन गंगू याने काय केलं तर दिल्लीच्या सुलतानांच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य उदयास आले. यास काय म्हणतात तर यास बहमनी राज्य असे म्हटले गेले. आता हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता तर हसन गंगू हा होता, ज्याने कर्नाटकातील राज्यातील गुलबर्गा येथे काय केलेली आपली राजधानी स्थापन केलेली. ही गुलबर्गा बहमनी राज्याची काय आहे तर राजधानी होती. पुढचा प्रशासक कोण आहे तर पुढचा महमूद गवान हा बहमनी राज्याचा काय होता तर मुख्य वजीर होता व उत्तम प्रशासक देखील होता. त्याने बहमनी राज्यास काय केलेलं होतं तर आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिलेले होतं. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केलेली होती. सैनिकांना जहागिरीऐवजी रोख पगार देण्यास कोणी सुरुवात केलेली होती तर महमूद गवान या राजाने सुरुवात केलेली होती. सैन्यामध्ये शिस्त त्याने आणलेली होती. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा देखील केलेली होती. बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केलेली होती. म्हणजे महमूद गवान याने जहागिरीऐवजी रोख पगार देणे, सैन्यात शिस्त आणणे, जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा करून घेतली. बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केले. असे त्याने कार्य आपल्या काळात केलेले होते. आता या महमूद गवानानंतर बहमनी सरदारांमध्ये काय झाले तर गटबाजी वाढीस लागली आणि विजयनगर व बहमनी यांच्यातील जो संघर्षाचा बहमनी राज्यावर काय झाला तर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे त्यामुळे काय झाले तर विघटन झाले. त्यातून पुढे वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी काय झाली तर बहमनी राज्याची 5 शकले झाली. पुढची सत्ता आहे मुघल सत्ता. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही काय झालेली होती तर संपुष्टात आलेली होती आणि त्या ठिकाणी मुघल सत्तेची स्थापना झालेली होती. त्या मुघल सत्तेचा संस्थापक बाबर तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेला फरगाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे त्याने खूप वर्णन ऐकलेले होते, म्हणून त्याने काय केले तर त्याने भारतावर स्वारी आखण्याचे ठरविले. दिल्लीमध्ये त्यावेळी कोण होतं तर दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा राजा काय करत होता तर राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये काय झालं संघर्ष निर्माण झाला आणि दौलत खानाने भारतावर काय आक्रमण करण्यासाठी कोणाला बोलवले तर बाबराला भारतावर आक्रमण करण्यासाठी बोलावले. आता समोरून जी संधी चालून आली त्या संधीचा फायदा घेऊन बाबराने काय केलं
तर भारतावर आक्रमण केलं आणि बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरिता इब्राहिम लोधीने सैन्य घेऊन गेला. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी इब्राहिम खान लोधी आणि बाबर यांच्यामध्ये काय झालं तर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच काय केलेला होता तर तोफखान्याचा प्रभावी उपयोग केलेला होता. त्याने इब्राहिम लोधीच्या सैन्याचा पराभव देखील केला. ही आहे पानिपतची पहिली लढाई जी इब्राहिम खान लोधी आणि बाबर यांच्यामध्ये 1526 मध्ये झाली. आता या लढाईनंतर मेवाडच्या राणासंघाने राजपूत घराण्यांना काय केलं तर एकत्र केलं. बाबर आणि राणासंघ यांच्यामध्ये काय झालं त्यानंतर खानुआची लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्यांचे राखीव सैन्य यांनी जी प्रभावी कामगिरी केलेली होती ती राणासंघाच्या सैन्याचा पराभव त्याने केला आणि इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. आता इथे काय सांगितलेलं आहे बाबरानंतर हुमायून 1530 ते 1539 व इसवी सन 1555 मध्ये ते इसवी सन 1556 या काळात हुमायून गादीवर आला. हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशहाने काय केला तर त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची सत्ता स्थापन झाली. आता हुमायून नंतर अकबर इसवी सन 1556 ते इसवी सन 1605 काय झाला तर अकबर गादीवर आला आणि अकबर व हुमायून यांच्यात 1556 मध्ये पानिपत येथे लढाई झाली. ही लढाई कोणती तर ही पानिपतची दुसरी लढाई होय. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची जी अकबराची महत्त्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहांगीर इसवी सन 1605 ते 1628 मध्ये सम्राट झाला. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहां हिने प्रभावी कामगिरी बजावली. जहांगीरानंतर शहाजहान 1628 ते 1658 मध्ये सम्राट झाला. शहाजहाननंतर औरंगजेब 1658 ते इसवी सन 1707 या दीर्घ काळात काय झाला सम्राट झाला. त्याच्या मृत्यूनंतर जे मुघल साम्राज्य आहे ते काय झाले तर ते खिळखिळे झाले. अकबर हा काय होता तर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. अकबराने भारत स्वतःच्या काय केलेलं होतं तर एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा त्याला विरोधही झालेला होता. महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध काय केलेला होता तर संघर्ष केलेला होता असा उल्लेख आहे. पुढचा पॉइंट आहे महाराणा प्रताप. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप काही झाले तर हे मेवाडच्या गादीवर बसून तिथले राज्यकारभार त्यांनी हाती घेतला. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी काय केला तर संघर्ष चालूच ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, ध्येय, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे काय झालं तर ते इतिहासात अजरामर झालेले आपणास आढळून येतात. पुढचा शासक आहे चांदबिबी. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी काय केलं तर अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केलेला होता. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी चांदबिबी हिने अत्यंत धैर्याने काय केला तर तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील जे सरदार आहेत तर त्यांच्यामध्ये काय झालं तर त्यांच्यामध्ये दुही निर्माण झाली. या दुहीमुळे चांदबिबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य काय झालेलं होतं तर मुघलांच्या ताब्यात आलेलं नव्हतं. पुढची शासक आहे राणी दुर्गावती. विदर्भाचा पूर्व विभाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग स्थूलमानाने गोंडवनाचा विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर काय झाली तर गोंडवनची राणी झालेली होती. तिने काय केलेलं होतं तर तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केलेला होता.
मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची जी राणी दुर्गावती आहे, हिने काय केलं तर हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा काय महत्त्वाचा मानला जातो. या दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध काय केलं तर लढताना प्राणार्पण केलेले दिसून येते. पण तिने काय केलेलं होतं तर शरणागती पत्करलेली नव्हती. अकबर हा काय होता तर अकबर हा एक सुजाण जागरूक शासक होता. त्याने धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. तो सर्व धर्मातील प्रजेला काय करायचा सारखीच वागणूक द्यायचा. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म काय केला होता तर स्थापन केलेला होता. मात्र त्याने दीन-ई-इलाही स्वीकारण्याची कोणावरही सक्ती केलेली नव्हती. पुढचा शासक आहे औरंगजेब. शहाजहान बादशहाच्या पुत्रांमधील जो औरंगजेब आहे तर तो सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून इसवी सन 1658 मध्ये बादशहा झाला. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने काय केलं तर त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. औरंगजेब बादशहा झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे काय होते तर उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेले होते. औरंगजेब आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूर, आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्याने काय केलेलं होतं तर ते आपल्या साम्राज्याला जोडलेलं होतं.